आज कुठे चाललाय आपण? आळंदीला. होय. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही, डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही. नमस्कार, आपण पाहत आहात व्ही न्यूज. सध्या वारीची लगबग चालू आहे. आज देहूचे प्रस्थान होणार आहे आणि उद्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान होणार आहे. पण यामध्ये आळंदीमध्ये पूर्णतः महापूर आल्यामुळे, थोडंसं पावसाचं संकट असल्यामुळे असंख्य वारकरी भक्तांना आज आळंदीमध्ये जाता आलं नाही. तरी याबाबत आपण थोडीशी माहिती देवव्रत राणा महाराज वास्कर, ज्यांची मानाची दिंडी आळंदीमध्ये असते, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. महाराज रामकृष्ण. आज पावसाचं संकट आहे आणि आळंदीला तर महापूर पूर्णतः आलेला आहे, चारही पूल बोललेले आहेत. तर आपलं ह्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपत्कालीन परिस्थिती असल्या कारणानं किंवा कितीही आपत्कालीन परिस्थिती जरी असली तरी नियम आणि परंपरा ह्या आजतागायत कधीही बाधित झालेल्या नाहीत किंवा कुठल्याही परिस्थितीत त्या थांबलेल्या नाहीत. ह्याही परिस्थितीमध्ये जसं शासनाने, प्रशासनाने, वारकरी महाराज मंडळीने आणि सर्व संस्थान प्रमुखांनी ठरवल्याप्रमाणे प्रत्येक दिंडीतील फक्त 10 जण जाऊन हा प्रस्थान सोहळा करतील. बाकीच्या सर्वांना आपण जाहीर आव्हान केलेलं आहे. एक तर पुण्यातून सगळ्यांनी आपल्या ह्या सोहळ्यात सामील व्हावं, अथवा आळंदीच्या जवळ आसपास जिथं आहात तिथून ह्या सोहळ्यात सामील व्हावं. त्या अनुषंगानं उद्याचाही प्रस्थान सोहळा हा अतिशय मोजक्यात आणि तेवढ्याच लोकात सर्व मानकऱ्यांच्यात, सर्व अधिकाऱ्यांच्यात, सर्व दिंडीवाल्यांच्यात आणि सर्व संस्थान प्रमुखांच्या माध्यमातून होतो. ही आपली दिंडी सुद्धा एक परंपरेनुसार चालती आणि आता सध्या आळंदीवरून तुम्ही आपलं पूर्ण ही दिंडी आळंदीवरून निघते. तर किती दिवसाचा हा प्रवास आहे आणि आपल्या वारकरी सवंगड्यांसोबत आपण कुठे कुठे थांबता आणि त्याचं महत्व काय हे सांगा. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगत श्रीगुरु पांडुरंग या न्यायानं आषाढी आणि कार्तिकी ह्या 2 महत्वाच्या वाऱ्या सांगितल्या. परंतु त्यातल्या त्यात आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाला पर्व काळ आहे. कारण प्रत्यक्ष पांडुरंगाच्या भेटीसाठी सर्व संत ह्या वारीच्या निमित्ताने येतात आणि असा ज्ञानोबरायांचा हा पालखी सोहळा प्रामुख्याने अनेक महान व्यक्तींच्या माध्यमातून सुरू जरी झाला असला तरी त्याला 3 महत्वाचे खांब वारकरी संप्रदाय मानतो. त्यातला पहिला खांब आहे तो म्हणजे आरपळकर मालक, दुसरे आहेत ते शितोळे सरकार आणि तिसरे म्हणजे वास्कर महाराज. ह्या तिघांच्या माध्यमातून हा ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा जेव्हापासून सुरू झालेला आहे तेव्हापासून ह्या तिन्ही घटकांना मान देत अख्ख्या वारकरी संप्रदायाची ही परंपरा आजतागायत चालू आहे. 19 दिवसाचा, कधी 18 दिवसाचा हा प्रवास असतो. ह्या अनुषंगाने जिथं जिथं मुक्काम, जिथं जिथं जेव्हा जेव्हा जशा जशा पद्धतीने ठरलेला आहे, चैत्र वारीच्या मीटिंग मध्ये हा सगळा बदल ठरतो आणि त्या वारीच्या अनुषंगानं जसा बदल झालेला आहे तसा प्रत्येक ठिकाणचा ठेपा सुद्धा तसाच ठरला जातो आणि त्या पद्धतीनं हा प्रवास आषाढ शुद्ध दशमी दिवशी पंढरपुरामध्ये दाखल होतो. आणि तो दाखल होत असताना जेव्हा पादुका पांडुरंग परमात्म्याला भेटायला ज्ञानोबरा येतात तेव्हा त्या पादुका ज्या रथात असतात त्या रथातून शितोळे सरकारांच्या हातामध्ये येतात आणि उजव्या हाताला वास्कर आणि डाव्या हाताला आरपळकर मालक असे 3 जण वाखरीपासून ते पंढरपुरातल्या ज्ञानोबरायांच्या मंदिरापर्यंत हा सोहळा चालत येतो आणि तिथून पौर्णिमेपर्यंत हा सोहळा मुक्कामी राहतो. पौर्णिमेला देवाची आणि पांडुरंगाची, देवाची आणि ज्ञानोबरायांची, तसंच देवाची व सकल संतांची भेट होती. अभिमानानं गर्वानं सांगायला अत्यंत आवडत आहे की ही प्रथा, ही परंपरा
माझे वडील श्री गुरु विवेकानंद दादा वास्कर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी सुरू केली. तसंच महापूजेला जो प्रथम वारकरी घेतला जातो त्याची सुरुवात सुद्धा माझे वडील मंदिर समितीला अध्यक्ष असताना त्यांनी सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे हा सोहळा येतो. आज या ठिकाणातून आम्ही सगळेजण ज्या शासनानं निर्बंध किंवा ज्या शासनानं नियमावली सांगितली आहे त्या पद्धतीनं आम्ही पुण्यात येण्याचं आव्हान केलेलं आहे आणि मोजकीच लोक आळंदीत जाणार आहेत. तर आता ही आपत्कालीन परिस्थिती आधी कधी अशी पाहिली आहे का? याच्या आधी असे प्रसंग बरेचदा झाले. ताजा उदाहरण असेल तर ते कोरोनाचं आहे. ते कोरोनाच्या काळात सुद्धा वारकरी संप्रदायानं सहकार्य केलं. तसंच संप्रदाय ह्या वेळेलाही करेल. पण अशी महापूर परिस्थिती निदान माझ्या आणि माझ्या आजोबांच्या काळामध्ये तरी कधी आलेली आहे असं दिसलेलं नाही. परंतु ही पहिल्यांदाच एवढी मोठी इंद्रायणी रौद्र रूप धारण करून आलेली आहे. कदाचित ह्या इंद्रायणी मातेला सुद्धा ज्ञानोबरायांच्या सोहळ्याला जावं आणि आपलेही सहभाग त्यात व्हावं म्हणून ही इंद्रायणी माता वारकऱ्यांचा महापूर जसा येतो तसा इंद्रायणीचा महापूर येऊन ह्या सोहळ्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालंय असं मला वाटतं. आता वारकरी बंधूंना जाता जाता तुम्ही काय संदेश देणार? वारकऱ्यांना एकच सांगेन, पाऊस आहे, आळंदीत कुणीही जाण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या सर्वांचे प्रतिनिधी आळंदीत जाऊन प्रस्थान करतील. पुण्यातून आपण भव्य दिव्य आपला जो नित्यक्रमाचा नित्य वर्षाचा जो सोहळा आहे तो आपण साजरी करणार आहोत. वारकरी हा अतिशय संयमी आहे आणि वारकरी सर्व सूचनांचं पालन करणार आहे. त्यामुळे आळंदीत कुणीही गर्दी करणार नाही. कारण आळंदीत पाण्याची व्यवस्था नाही, लाईट नाही, सर्व काही व्यवस्था ह्या ठप्प झालेल्या आहेत. त्यामुळे वारकऱ्यांनी कुणीही अट्टहासही करणार नाही आणि वारकऱ्यांनी अट्टहासही करू नये असं आव्हान मी या ठिकाणी या निमित्ताने करतो. रामकृष्ण. तर हे होते आप्पासाहेब वास्कर फाडाचे प्रमुख हबप देवव्रत राणा महाराज वास्कर यांनीही वारकरी भाविकांना एकच सूचना केलेली आहे की आळंदीमध्ये जो महापूर आलेला आहे त्या संदर्भात आज वारकरी भक्तांना तिथे येता येणार नाहीये आणि तिथल्या प्रशासनानेही सुद्धा सांगितलं की चारही पूल बंद झाल्यामुळे कोणत्याही वारकऱ्यांना तिथे येता येणार नाहीये. मानाच्या ज्या पालख्या आहेत त्या पालख्यांना राज्य शासनाने परवानगी दिली आणि त्यातील काही लोक आळंदीची वारी करून पुण्यामध्ये येतील आणि पुण्यातून सर्व वारकरी भक्तांना एकत्र येऊन पंढरपूरकडे प्रयाण करण्याच्या सूचना हे दिंडी प्रमुखांनी दिलेल्या आहेत. आपण पाहत आहात VB न्यूज पंढरपूर.